एक धाव, एक डिक्लेअर. नयन प्रीमियर लीग वर्ष तिसरं. सुंदर अशी स्पर्धा ही आपण गेले 3 वर्ष बघत आलो आहोत. तुमच्या प्रत्येकाचं सहकार्य मिळाल्यामुळे ही आपली स्पर्धा यशस्वी पार पडते. सॉरी, क्षमा असावी. चौथं पर्व आहे. राजेश दुबे आणि एक धाव पूर्ण झालेली आहे. राजेश दुबे त्यांचं खातं ओपन झालेलं आहे. ते सुद्धा एक चांगले फलंदाज आहेत. तुम्ही बघितलं असेल, हा सुंदर असा चेंडू होता. पंच विचार करतायत काय डिसिजन द्यायचा. आणि प्रत्येकाच्या माहितीसाठी या चौथ्या पर्वामध्ये आपण असा नवीन एक नियम आणलेला आहे. प्रत्येक षटकातला तिसरा चेंडू हा पॉवर प्ले असेल, ज्याच्यामध्ये सीमारेषेच्या बाहेर फक्त एकच खेळाडू ठेवता येईल. अदरवाईज नो असा घोषित केला जाईल. आणि कृपया करून पंचांकडे कोणी येऊ नये. कृपया करून पंचाकडे कोणी येऊ नये. चार बॉल झाले ना आपल्याचे? चार बॉल ना? काय? आणि रिव्ह्यू रिव्ह्यू पद्धतीने चेक करण्याचा प्रयत्न करतील. कृपया करून फोन द्या. अनिकेत फोन द्या. स्कोरिंग चालू आहे. फोन द्या. फोन कोणाकडे आहे? हा. कृपया करून प्रेक्षकाने बाउंड्री लाईनच्या मागे राहावा. स्पर्धेला कुठल्याही प्रकारचा आपल्याला त्रास होता कामा नये. हा बॉल
हा बॉल रन आहे काय अंपायर? बॉल काउंट आहे, हा बॉल काउंट आहे. डॉट बॉल आहे. अक्षय पवार शेवटचा चेंडू भाऊ आणि सुशील शिंदे यांनी त्याला रिस्पेक्ट देऊन ओव्हर 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 संघाची धावसंख्या 3. पहिल्या षटक मध्ये 3 धावा झाल्यात. बघूया बाकीचे षटकांमध्ये कशा पद्धतीने खेळी करतील. राजेश दुबे हे सुद्धा आक्रमक फलंदाज आहेत हे आपल्याला माहित आहे. आता ह्या षटकामध्ये ते अटॅकिंग करतील का आपला डिफेन्सिव्ह स्ट्रॅटर्जी वापरतील. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं गौडा आणि राजेश दुबे यांनी चांगला स्ट्रोक केला होता. मनोज गौड हा एक चांगला फलंदाज, त्याने बॉल स्टॉप केलाय. निश्चित निश्चित धाव आणि ब्लॉक होल मध्ये टाकलेला गौडा. राजेश दुबे आता ह्या चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळी करतील आपल्याला बघायचं आहे. दोघही खेळाडू हे चांगल्या पद्धतीने खेळी करतात आपल्याला माहित आहे. आणि तिसरा चेंडू ऍक्च्युली पॉवर प्ले होता, त्याचा काही असा फायदा घेऊ शकले नाही. कृपया करून अपशब्द काढू नये. मॅच चालू असताना आपल्याला अपशब्द काढायचे नाही, कारण का युट्यूब लाईव्ह चालू आहे. कृपया करून अंपायरला उचलत घालू नये. अंपायर जे आहेत ते तुम्हाला फायनल डिसिजन देतील. युट्यूब लाईव्ह आहे. खूप कृपया करून पंचांशी हुज्जत घालू नये. रिव्ह्यू घेतलाय सॅमी संघाने. रिव्ह्यू साठी रिक्वेस्ट केली आहे. बघतायत रिव्ह्यू टेक्निकल अंपायर टेक्निकल अंपायरने डिसिजन कळवलेला आहे मेन अंपायरला. मेन अंपायर डिसिजन देतील. 1 रन 1 धावा. अजून रिव्ह्यू बाकी आहे. सेमी संघाकडे 1 धाव अशी मिळाली आहे. राजेश दुबे यांच्या हाताला लागून चेंडू गेला होता मागे. रिव्ह्यू सक्सेसफुली 1 रन धाव. लागला 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 लागला. पुढचा चेंडू सुशील शिंदे आणि जम्बलिंग झाली आहे. चुकीची मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे राजेश दुबे हे रनआउट झालेले आहेत.
ही छोटी चूक आपल्या संघासाठी महाग पडेल म्हणून कम्युनिकेशन महत्वाचं आहे. तुम्हाला रनिंग बिटवीन द विकेट त्याच्यामध्ये तुम्हाला कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. कारण का तुमचं छोटंसं कम्युनिकेशन तुमचा बळी घेऊ शकतो. AR संघाचे मालक रणजित यादव खुश. पहिला विकेट मिळालेला आहे त्यांच्या संघाला. सॅमी इलेव्हन त्यांचा फलंदाज राजेश कोंडके. आता बघूया आपल्या संघासाठी कशा पद्धतीची खेळी करतोय. गौडाला सामना जाईल राजेश आणि हा डॉट असा बॉल काही न कळला. एक बॉल आहे. 1 टू गो. 1 टू गो. एअर पेकर यांनी चांगली पकड बनवलेली आहे आतापर्यंत जसं आपण बघतोय. राजेश कोंडकेले आणि चांगलं असं 4 रन 4 रन म्हणजे गौडा यांनी फक्त एकच धाव दिलेली आहे. चांगलं असं त्याने खेळी दाखवली आहे. गौडा हा यंग यंग प्लेयर आहे. चांगल्या पद्धतीने नाही त्याने पहिल्या आपल्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी दाखवली आहे. संघासाठी तिसरं, वैयक्तिक दुसरं. अक्षय पवार ला सामना जाईल सुशील शिंदे. दोघंही टॉप क्लास प्लेयर आहेत. आपल्या कंपाऊंड मध्ये तुम्हाला माहित असेल. आणि सुशील शिंदे माझ्या मते संयमी पद्धतीने खेळी करायचा प्रयत्न करतायत. त्यांना शेवटपर्यंत वाटतं थांबायचं आहे आणि नंतर ते फटकेबाजी करायचा विचार करतायत. जरी स्कोर कमी आहे सॅमी इलेव्हनचा पण त्यांच्याकडे क्षमता आहे पाहिजे त्यावेळी फटकेबाजी करण्याचा. आणि एक धाव राजेश कोंडके डिक्लेअर. कृपया करून फील्डिंग टीमने पॉवर प्लेचे जे नियम आहेत ते स्वतः लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि हा वाईट असा चेंडू. एक धाव मध्ये भर पडली आहे सॅमी इलेव्हन यांना. 1 रन. 1 रन काढण्यामध्ये यशस्वी झालाय. आता पुढचा चेंडू सुशील शिंदे अशा पद्धतीने ओके ब्लॉक होल मध्ये टाकलेला अक्षय पवार यांनी. चांगलं चांगलं असं क्षेत्ररक्षण ओमकार पाटील. समालोचक ओंकार पाटील. राजेश कोंडके बघूया काय करतोय. आणि डॉट असा बॉल. संघाची धावसंख्या 9 धावा. 3 षटकांमध्ये 9 धावा. सॅमी इलेव्हन या संघाला आता माझ्या मते आक्रमकतेची गरज आहे. तुम्हाला जर या टुर्नामेंट मध्ये तुम्हाला जर चांगली कामगिरी करायची असेल तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आता खेळी दाखवायला लागेल. संघासाठी चौथं वैयक्तिक पहिलं ओम जाधव यंग खेळाडू चांगल्या पद्धतीने आतापर्यंत परफॉर्मन्स देत आलाय. स्प्रिंग मिल फोरम मध्ये चांगल्या पद्धतीचे परफॉर्मन्स तो देत येतो नेहमीप्रमाणे. आता बघूया बॉक्स आणि वाईट वाईट चेंडू 2 धावा. वाईट +1.
ओंकार पाटील. ओंकार पाटील सुद्धा सुरुवात वाईट चेंडूने केली आहे. अनुभव आहे ओंकार पाटीलकडे. बघूया पुढे काय करतो कामगिरी. आणि हा रनआउट चुकलाय. रनआउट रनआउटची संधी होती एअर पॅकरला. मनोज गौडने बॉल स्टॉप केला, पण तो चांगल्या पद्धतीने स्टंपिंग घेऊ शकला असता, पण ती चुकली आहे. अमी पाटील त्यांना सामना जाईल सुशील शिंदे. ओमी पाटील विरुद्ध सुशील शिंदे आणि नो असा नो डिसिजन. 14 धावा. 14 धावा. +1. वाईटला सुद्धा प्लस आहे, नो ला सुद्धा प्लस आहे. एक धाव. राजेश कोंडके एक धाव काढण्यामध्ये यशस्वी झालाय. पुढे बघूया सुशील शिंदे काय कामगिरी करतोय संघासाठी आणि वैयक्तिक. तुम्हाला माहित असेल बॉक्स क्रिकेट हा असा आहे, तुम्ही बॉल टू रन पण खूप मोठी गोष्ट असते. जरी तुम्ही स्कोअरचा विचार करत असाल आणि हा 4 रन सुशील शिंदे यांच्या बॅटने ज्याची प्रतीक्षा होती सॅमी इलेव्हन या संघाला, ती सुशील शिंदे यांनी 4 रन देऊन संघाची धावसंख्या 19. 3 बॉल, अजून 3 बॉल शिल्लक. 3 चेंडू शिल्लक. सुशील शिंदे काय करतील बघूया. आणि हा अंपायरची उज्जत घालू नये कृपया करून. अंपायरचा निर्णय विचारपूर्वकच असेल. तुम्ही कृपया करून हुज्जत घालू नये. अंपायर लक्ष ठेवतात बॉलकडे. रिव्ह्यू मागितलाय. सॅमी इलेव्हन संघाने रिव्ह्यू मागितलाय. रिव्ह्यू शिल्लक आहे, त्यांच्याकडे रिव्ह्यू घेऊ शकता. रिव्ह्यू घेतल्याप्रमाणे थर्ड अंपायर हा रन आहे का रनआउट आहे. काय करून लक्ष द्यायचं आहे. ह्याच्या पुढे जर रिव्ह्यू घ्यायचा असेल तर आयकॉन आणि 2 प्लेयर यायचे, पूर्ण संघ यायचं नाही. नाही तर पेनल्टी सिस्टम चालू करणार आपण.
कृपया करून आपल्या स्पर्धा वेळेमध्ये संपवायची आहे. अंपायरने जर टेक्निकल अंपायरने मेन अंपायरकडे डिसिजन कळवलेला आहे. कृपया करून हुज्जत घालू नये. डिसिजन दिलं असेल तर कृपया करून हुज्जत घालू नये. अंपायर टेक्निकल अंपायर 20 धावा. 20 धावा, 2 चेंडू शिल्लक. 20 धावा, 20 धावा. वीस धावा, 2 चेंडक शिल्लक आहे. गरवड. एक एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. आता बघूया ओंकार पाटील शेवटचा चेंडू कशा पद्धतीने टाकतायत. आणि गरवड चांगल्या पद्धतीने चेंडू. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं होतं 24 धावा सुद्धा खूप असतात ह्या बॉक्स क्रिकेट फॉर्मॅटमध्ये. 25 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 26 धावाची गरज एअर पॅकरला. बॉक्स क्रिकेट हा असा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बॉल टू रन करणं पण मुश्किल असतं. सव्वीस धावांची गरज एआर पॅकर या संघाला. कृपया करून आता पुढे रिव्ह्यू घेताना फक्त आयकॉन आणि 2 प्लेयर फक्त अलाउड केले जातील टेक्निकल टीमच्या इकडे येण्यासाठी. त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणी येऊ नये. आणि आता रिव्ह्यू साठी फक्त एआर पॅकर कडे रिव्ह्यू उरलेला आहे. सॅमी इलेव्हन यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा रिव्ह्यू नाहीये. ते रिव्ह्यू घेऊ शकत नाहीत. पुढील मॅच सतीश दादा धुळे प्रतिष्ठान वर्सेस सतीश धुळे 11. दोन्ही कॅप्टनने तयार राहायचंय. आपल्याला पुढील मॅच घ्यायची. आपल्याला लवकरात लवकर आपल्याला हे सामने वेळेवर संपवायचे आहेत. रिव्ह्यू साठी कृपया करून जास्त वेळ घालवू नये. कारण की आपल्याकडे फक्त एक समोरून कॅमेरा आहे. आपल्याकडे 4-5 कॅमेरे नाहीत की जे आपण प्रत्येक अँगलने बघू शकतो. म्हणून तुम्ही विचारपूर्वक रिव्ह्यू घ्यायचे आहेत. आणि अंपायरची कुठल्याही पद्धतीची हुज्जत घालू नका. एअर पॅकरला जिंकण्यासाठी 26 धावांची गरज. बॅटिंगला अक्षय पवार आणि नितीन परब उतरलेत. दोघंही चांगल्या पद्धतीचे खेळाडू आहेत. जसं आपल्याला माहित आहे बॉक्स क्रिकेटमध्ये चांगल्या पद्धतीने खेळी त्यांनी दाखवलेली आतापर्यंत. मोठमोठे सामने चांगल्या पद्धतीने जिंकवून दाखवले आहेत लेजंड नितीन परब यांनी. कृपया करून लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आपल्याला. आपल्याला पुढील मॅच वेळेवर सुरू करून संपवायची आहे. सॅमी 11
संघासाठी वैयक्तिक पहिलं सुशील शिंदे. राईट मोर द विकेट. सामना करेल अक्षय पवार. सुंदर असा चेंडू सुशील शिंदे यांचा अक्षय पवार यांना. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने टाकतील ते. आणि एक धाव काढण्यामध्ये यशस्वी. स्ट्राईक वर आलेत नितीन परब. दी लेजंड नितीन परब. बघूया कशा पद्धतीने खेळी करतात. त्यांच्यासाठी क्षेत्र रक्षणामध्ये बदल करण्यात आलेले आहे. सुशील शिंदे त्यांना सामना करतील नितीन परब. आणि नो असा चेंडू. नो असा चेंडू. जसं तुम्हाला सांगितलं होतं नियम असा आहे प्रत्येक षटकातला तिसरा चेंडू जर एका एका प्लेअर पेक्षा जास्त प्लेयर लाईनच्या मागे असेल तर तो नो असा घोषित केला जाईल. नो प्लस वन. दोन अशी धाव मिळाली आहे एअर पॅकरला. फ्री हिट असेल. फ्री हिट नाही आहे. फ्री हिट नाही आहे. सुशील शिंदे बघूया कशा पद्धतीने चेंडू टाकतील. वाईट असा चेंडू. दोघही चांगल्या पद्धतीचे खेळाडू. त्यांना माहिती आहे चोरटी धाव. चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी नितीन परब. ही त्यांची खासियत आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगल्या पद्धतीने. किती 3 बॉल. 3 बॉल 5 रन. 3 बॉल 5 धावा. सामना करतील नितीन परब. हा, एक धाव. एक धाव डिक्लर नितीन परब यांच्या बॅटने. यष्टी रक्षकाला काय बॉल समजला नाही आणि तो बॉल मिस झाला एक धावेसाठी. नितीन परब सामना करतील पुढील चेंडू. आणि सुशील शिंदे यांनी परत एक वाईट टाकलाय. 1+. वाईट +1. दोन दोन धाव दिलेत. संघाची धावसंख्या 8 धावा. वाईट +1. पुन्हा 2 धावा. सुशील शिंदे तुम्हाला कंट्रोल करायचं आहे या गोष्टी. षटक महागडं षटक सिद्ध होत आहे सॅमी इलेव्हन संघाला. एआर संघाला 10 धावा. 10 धावा एअर संघासाठी चांगलं षटक आतापर्यंत सिद्ध झालंय. सुशील शिंदे तुम्हाला तुमचं कंट्रोल ठेवायचं आहे. नितीन परब काही कळला नाही चेंडू त्या पद्धतीने डॉट केलेला आहे. आणि टॅप शॉट. एक धाव. 11 धावा. 15 धावांची गरज.
18 चेंडू 15 धावांची गरज एअर पॅकरला. आतापर्यंत त्यांच्यासाठी चांगलं असं षटक सिद्ध झालेलं आहे एअर पॅकरसाठी. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं प्रसाद काजवे वैयक्तिक पहिली गेम बॉल प्रसाद काजवे 11 धावा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन प्रसाद. बघूया कशा पद्धतीने. आणि हा डायरेक्ट असा चेंडू दिला. अरे हा धाव बाद होण्याची शक्यता होती पण कम्युनिकेशन काही झालं नाही. नितीन परब आणि राम यादव यांनी चांगले असं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कृपया करून उजत घालू नये. संघ अंपायर कृपया करून प्लेअरने हुज्जत घालू नये. अंपायर चेक करतील. अंपायर वैयक्तिकरित्या चेक करतील. आणि राम यादव कृपया करून आपल्याला सामने चांगल्या पद्धतीने घालवायचे आहेत.
14 धावाची गरज AR संघाला. संघासाठी तिसरं वैयक्तिक दुसरं सुशील शिंदे. बघूया आपलं काय करतात आपल्या सॅमी इलेव्हन संघासाठी. सामना करेल ओंकार पाटील. चांगल्या पद्धतीने त्याने 1 रन काढून दिलेला आहे. आपल्या नितीन एक धाव ओंकार पाटील यांनी काढली आहे. स्ट्राईकला नितीन परब. बघूया कोणत्या पद्धतीने प्रतिसाद देतील सुशील शिंदे यांना. 1 धाव आणि रनआउट व्हायचा चान्स होता. सुशील शिंदे यांनी मिस केलाय. चांगला खेळाडू बाद करू शकले असते. परत स्ट्राईक वर जाईल ओंकार पाटील. संघाची धाव संख्या 14 रन. AR पॅकरला अजून 12 धावांची गरज आहे. 10 चेंडू 12 धावांची गरज. सुशील शिंदे बघूया कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकतायत आणि डॉट असा चेंडू टाकलाय. ओंकार पाटील यांना काही कळालं नाहीये. थोडा अटीतटीचा सामना झालेला आहे. काही कोणत्या क्षणात काही घडू शकतं. तुम्हाला संयम बाळगायचा आहे. बॉक्स क्रिकेट फॉर्मॅट. एक एक धाव महत्वाची असते. तुम्हाला तुमचं माइंडसेट जे आहे तुम्हाला थंड ठेवून तुम्हाला हा सामना करायचा असतो. आणि सामन्यामध्ये अजून एक 9 धाव सुशील शिंदे. 9 धाव. रनआउट व्हायची शक्यता होती. पण थोडस गचळ असं क्षेत्ररक्षण त्याच्यामुळे धाव बाद करू शकले नाहीत. 9 धाव 9 रन. सॅमी इलेव्हन संघाकडे कुठल्या पद्धतीचा रिव्ह्यू उपलब्ध नाहीये. 15 धावा झालेल्या आहेत एअर पॅकरांच्या. जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. 9 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा 9 पुन्हा 9. सॅमी इलेव्हन संघाकडे रिव्ह्यू नाही बाकी आहे. तुमच्याकडे रिव्ह्यूच नाहीये. रिव्ह्यू तुमच्याकडे शिल्लकच नाही. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही. AR करून हुजत घालू नये. पंचाचा डिसिजन अंतिम राहील. कृपया करून तुम्ही सगळ्यांनी पंचाकडे येऊ नये. पंच विचार करूनच डिसिजन देतील. कुठल्याही पद्धतीचं फेवरेटिझम चालत नाही इकडे. फेअर डिसिजन. सॅमीकडे रिव्ह्यू शिल्लक नाहीयेत. 17 धावा. 17 धावा झाल्यात. 9 3 चेंडू 9 बॉल 9 धावांची गरज.
पंचाने निर्णय दिलेला आहे. कृपया करून हुज्जत घालू नये. तुमच्याकडे रिव्ह्यू सुद्धा शिल्लक नाहीये. कृपया हुज्जत घालू नये. 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 चेंडू 9 धावांची गरज. AR संघाला सामना करतील नितीन परब, सुशील शिंदे. 3 बॉल. 3 बॉल शिल्लक आहेत अजून. 3 बॉल झालेत. 2 नो टाकलेत. 2 नो ला प्लस आलेले आहेत. 17 धावा एअर संघाच्या. आणि बॅड लक असा नितीन परब एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. स्ट्राईकला जातील ओंकार पाटील. बघूया कशा पद्धतीची खेळी करतील. सुशील शिंदे आणि हा बॉक्स आउट. बाहेर बॉक्स आउट. जसं तुम्हाला सांगितलं होतं बॉक्स फॉर्मॅट मध्ये कोणत्याही क्षणाला कोणत्याही संघाकडे मॅच फिरू शकते. मॅच कधी एअर पॅकर कडे चालली आहे तर कधी सेमी 11 कडे. 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. एआर पॅकरला 7 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढील खेळाडू मनोज गौड. 6 नंबर चाळीतून चांगल्या पद्धतीने खेळणारा स्ट्राईकवर मनोज गौड. बघूया कशा पद्धतीची खेळी करतोय सुशील शिंदे यांना. आणि हा रनआउट. 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 मॅच आलेली आहे. जसं बघतो आपण 6 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. एआर पेकरला मॅच आपण बघतोय प्रत्येक क्षणाला फिरते मॅच. आणि शाना माना खेळाडू रामसिंग यादव संघासाठी 4थं वैयक्तिक पहिलं असं 5 विकेट. 5 विकेट गेलेत. 3 विकेट शिल्लक आहेत. खेळाडू प्रथमेश कदम. प्रथमेश कदम हा आक्रमक असा खेळाडू आहे. आणि रामसिंग यादव संघासाठी शेवटचं षटक वैयक्तिक पहिला. आणि हा वाईड चेंडू +1. गचाळ असं क्षेत्ररक्षण. एसटी रक्षक यांना रात्रीचे बॉल दिसत नाहीत. 6 बॉल 6 बॉल 6 धावांची गरज एअर पॅकरला. आणि 4 धावा. एअर पॅकरला 4 धावा मिळाल्या आहेत. बॅड लक पद्धतीने ऍक्च्युली हा बॉक्स आउट होता पण क्षेत्ररक्षकाला बॉल कळला नाही आणि त्याला लागून तो बॉक्सच्या बाहेर गेलाय आणि हा चौका मिळाला आहे एअर पॅकरला. 5 चेंडू 2 धावांची गरज. एआर पॅकरला जिंकण्यासाठी 2 धावांची गरज. संघ मालक रणजित यादव यांच्या चेहऱ्यावर काहीतरी खुशी आलेली दिसते आहे. त्यांना गच्चीवर जायचं वाटतं. गच्चीवर जायची उत्सुकता रणजित यादव यांना. आणि परत +1. मॅच संपलेली आहे. सॉरी 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 एकच धाव गेले.
इक्वल इक्वल झालेली आहे. धावसंख्या इक्वल झालेली आहे. 4 चेंडू 1 धावाची गरज एआर संघाला जिंकण्यासाठी. इक्वल 25 धावा झाल्यात. राम यादव आणि बॉक्स आउट. 6 विकेट गेले 6. 3 बॉल 1 धावा. 3 बॉल 1 धावची गरज. काय कार्तिक गौडा बघूया काय करतोय. हा. 6 विकेट गेलेत. एआर संघाची 1 धावांची गरज. आणि मॅच मध्ये जसं आपण बघतोय क्षणाला बदल होतोय. हा हे मुंबईचं वेदर झालंय. कधी पाऊस पडतोय, कधी उन्हाळा आहे, कधी पावसाळा आहे. हे मुंबईचं क्लायमेट आहे. आणि ही मॅच सुद्धा मुंबईच्या मेन टाउन 2 चेंडू 1 धावाची गरज. खूप अटीतटीचा सामना आतापर्यंत झालेला आहे. सुपर ओव्हर आहे. जर मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. शेवट शेवटचा विकेट बाकी आहे एअर संघाचा. 2 बॉल 1 चेंडू. राम यादव बघूया काय करतोय आपल्या संघासाठी. आणि डॉट बॉल असा राम यादव यांच्याकडे शक्ती आलेली आहे कुठल्या तरी पद्धतीची. 1 चेंडू 1 धावांची गरज. अटीतटीची मॅच. अटीतटीची मॅच. बघूया काय करतायत नितीन परब. अजूनही सुद्धा मैदान खेळीवर उपलब्ध आहेत. संघाला त्यांचं पाठबळ आहे. बघूया आता काय काय होतंय. 1 चेंडू 1 धावांची गरज. एक चेंडू 1 धावांची गरज. बघूया काय होतंय. अटीतटीचा सामना आतापर्यंत झालाय. राम यादव थोडं थोडं कलात्मक क्षेत्ररक्षणामध्ये बदल. राजेश दुबे क्षेत्ररक्षणामध्ये 1 चेंडू 1 धावांची गरज. राम यादव बघूया काय कशा पद्धतीचा चेंडू टाकतायत. त्यांच्याकडे व्हेरिएशन आहे. बॉलमध्ये व्हेरिएशन आहे. कुठल्याही पद्धतीचा चेंडू कुठल्याही वेळी टाकू शकतात. किती मोठा प्लेयर असू दे. रणजित यादव संघ मालक त्यांना थोडं टेन्शन आलंय. एक आणि रणजित खुश एअर पॅकर ने चांगल्या पद्धतीने खेळी काय केली आहे. पण अटीतटीचा सामना होता आतापर्यंत.
संतोष कबड्डी दोन्ही संघांनी तयारीत राहा.